नववर्षाच्या सुरुवातीलाच टोमॅटो आणि वांग्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये टोमॅटो आणि वांग्याला 40 पैशांचा दर मिळतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यावर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली। टोमॅटो वांगी विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नाहीये, मात्र किरकोळ बाजारात चढ्या दराने भाज्यांची विक्री होतीये, त्यामुळे शेतकरी आणि ग्राहकांचं नुकसान होत आहे। सर बैगन है 100 रुपये 2.5 किलो है, 40 रुपये किलो। और टमाटर भी अभी आ रहा है 30 रुपये 40 रुपये किलो। अभी भिंडी आ रहा है 200 रुपये 2.5। और मटर आ रहा है अभी भी 60 रुपये किलो है, और कम होना चाहिए ये टाइम जनवरी में। पर अभी सर भाजी का भी कुछ है, टोनली है अभी 80-100 रुपये किलो है टोनली। बीन्स का भी, गवार है सर, गवार भी 100 रुपये किलो है। अभी भी कुछ भाजी सस्ता है और कुछ भाजी महंगा है। कस्टमर लोग बहुत अभी नाराज़ भी होते हैं, और इससे थोड़ा कम होना चाहिए सर, क्योंकि अभी ज़्यादा ही कुछ महंगा है। शेतकऱ्याला मिळालेला दर आपण बघतोय, प्रति किलो 40 पैसे एपीएमसीचे दर आहेत, 10 रुपये प्रति किलो सामान्य बाजारातील दर आहे 40 ते 60 रुपये प्रति किलो। वांगी टोमॅटोचा हा दर इतकं उत्पन्न घेऊन देखील केवळ 40 पैसे प्रति किलो जर कधी शेतकऱ्याला वांगी आणि टोमॅटोसाठी मिळत असतील तर शेतकऱ्यानं काय करावं असा नक्कीच प्रश्न आहे।